नमस्कार, मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर. आज आपण दिवाळीच्या फराळातील तळलेले तिखट पदार्थ जसे शेव, चिवडा, तिखट पुऱ्या, तळलेली डाळ याबद्दल बघणार आहोत. मूग, उडीद, हरभरा ही प्रमुख धान्य तसेच भाजणीपासून तिखट मिठाचे असंख्य पदार्थ दिवाळीच्या दरम्यान बनवले जातात. यामध्ये रुचीनुसार शेंगदाणे, धणे, कडुलिंबाची पाने, जिरे, बडीशोप, तिखट, मीठ इत्यादी मिसळले जातात. प्रामुख्याने शेव, चिवडा, मुगाची तळलेली डाळ, हरभऱ्याची तळलेली डाळ इत्यादी चवीने सेवन केले जातात. याच्या चवदारपणामुळे दिवाळीच्या दरम्यान अधिक प्रमाणात सेवन केल्याने किंवा नीट चावून सेवन न केल्यामुळे पोटात वायू धरणे, पोट फुगणे, पोट दुखणे, मलावरोध म्हणजेच पोट साफ न होणे यांचा त्रास होऊ शकतो किंवा अपक्व मल थोड्या थोड्या प्रमाणात जुलाब रूपाने शरीराच्या बाहेर जाणं इत्यादी लक्षणे निर्माण होऊ शकतात. तिखट आणि मिठाच्या सर्व पदार्थांवर तळण्याची प्रक्रिया झाल्यामुळे पचायला ते हलके होतात. तळण हे तेल किंवा तुपाच्या संस्कारामुळे होत असते. मूळ पदार्थांचा गुणधर्म पूर्णतः बदलत नसतो, मात्र पचायला ते हलके होतात. आणि या गुणधर्मामुळे तसेच दिवाळीच्या दिवसांमध्ये आपल्या शरीराची पचन क्षमता चांगली असल्यामुळे योग्य प्रमाणात घेतलेल्या दिवाळीच्या व्यंजनांना मनुष्य चांगल्या प्रकारे पचवू शकतो. मात्र असे पदार्थ नीट चावून सेवन करावेत. या पदार्थामुळे तोंड, घसा, जीभ यावरचा चिकटपणा कमी होतो. कफदोष आणि वातदोष देखील कमी होत असतात. या पदार्थांमध्ये प्रामुख्याने चिवडा, त्यामधील शेंगदाणे अधिक प्रमाणात असल्यास पोटात वायू धरणे, पोट दुखणे इत्यादी लक्षणे दिसू शकतात. तळण्यासाठी जे तेल किंवा तूप आपण वापरणार आहोत ते खात्रीचेच असावे. तूप वापरताना शक्यतो गाईचे किंवा म्हशीचे शुद्ध तूपच वापरावे. तेलाच्या बाबतीत विचार केल्यास तिळीचे तेल किंवा शेंगदाण्याचे तेल हे उत्तम असते. मूग किंवा हरभऱ्याच्या पदार्थांपासून रुचकर शेव बनवली जाते. ही शेव शक्यतो तिळीच्या तेलात बनवली तर त्याचे गुणधर्म वात आणि कफदोष कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात. शेव अन्नाची रुची वाढवणारी, भूक वाढवणारी असते आणि कोठा साफ करणारी असते. शेव थोड्या अधिक प्रमाणात सेवन केली गेली तर त्यावर कोमट किंवा गरम पाणी पिल्यास कोणतेही दुष्परिणाम निर्माण होत नाहीत. असे तळलेले तिखट पदार्थ थोडे अधिक सेवन केले गेले तर त्यावर थंड पाणी न पिता गरम किंवा कोमटच पाणी सेवन करावे. म्हणजेच अशा प्रकारच्या पदार्थांमुळे कोणतेही दुष्परिणाम आपल्याला निर्माण होणार नाही. अशा प्रकारे आपण तळलेले तिखट पदार्थ योग्य प्रमाणात सेवन केल्यास निश्चितच आपली दिवाळी सुखकर होते आणि आपल्याला चांगले आरोग्य प्रदान होते. नमस्कार.